जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळको. सदानंदाचा येळको. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. देवी कोण आहात तुम्ही? मी मणी आणि हा माझा भाऊ मल्ल. मल्लसूर आणि मणी म्हणजे यांनी ज्यांचा वध केला होता ते, हो ना? होय देवी. आमच्या अहंकारापुढे आम्हाला काहीच दिसेनासे झाले होते. आम्ही साऱ्या सृष्टीवर अन्याय केला होता आणि म्हणून महादेवानी श्री मार्तंड भैरवांचा अवतार घेऊन आम्हा दोघांचा वध केला. तुम्ही इथे काय करता आहात? देवी, आम्ही काय चूक केली हे आम्हाला मृत्यूसमयी लक्षात आलं. श्री मार्तंड भैरवांनी माझ्या मृत्यूसमयी मस्तकावर त्यांचे चरण ठेवले आणि त्यांच्या चरण स्पर्शाने माझ्यातले अष्टसात्विक भाव जागृत झाले. देवी, मला माझी चूक उमगली आणि म्हणून सदैव मला तुमच्या चरणी जागा द्या अशी प्रार्थना मी मार्तंड भैरवांना केली आणि त्यांनी म्हणूनच मला जेजुरीत स्थान दिलं. मल्लहारी म्हणून मल्हारी असं नाव धारण केलं. माझ्या मृत्यूचं सार्थक झालं. देवी, मला राजवाड्यात यायला अनुमती नाही म्हणून मी तुमचे आणि देवांचे दर्शन घेण्यासाठी बाहेर प्रतीक्षा करत असतो. हे जेजुरी सोडून गेले आहेत, त्यामुळे काही दिवस तरी तुम्हाला यांचे दर्शन होणार नाही. महादेवांचे दर्शन घेण्यासाठी आम्हाला मानसपूजेचा तरी आधार आहे. मानसपूजा? श्री खंडेरायांबरोबर जे युद्ध झाले त्यात मृत्यूपूर्वी त्यांचे चरण माझ्या मस्तकावर पडल्यावर माझ्यातले अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि एकेकाळी नारद मुनींनी सांगितलेली मानसपूजा मला आठवली. मी तेव्हा पहिल्यांदा मानसपूजा केली आणि श्री खंडेराय प्रसन्न झाले. परंतु देवी, तुम्ही तरी तुमचे दर्शन आम्हाला होऊ द्यावे. तुमच्या दर्शनात कधीही खंड पडू नये अशी आम्हा दोघांची इच्छा आहे. ओम सूर्याय नमः. ओम भास्कराय नमः. ओम खगाय नमः. ओम भानवे नमः. ओम रवये नमः. प्रणाम देवी. आपण दिलेले अर्घ्य मी स्वीकारले आहे. मी आपल्यासाठी काय करू? हे सूर्यदेवा,
तुम्हाला जर माझ्यासाठी काही करायचेच असेल तर श्री खंडेराय कुठे आहेत हे मला सांगा. देवी, मला हे सांगण्याची आज्ञा नाही. हे उत्तर मला अपेक्षित होतं. देवी, उद्या महाशिवरात्री आहे. श्री महादेवांचा महाउत्सव. शिवभक्तांसाठी मोठी पर्वणी आहे. असेल, पण माझ्यासाठी ही महाशिवरात्र नसल्यासारखीच आहे. देवी, श्री खंडेराय कुठे आहेत हे जर मी सांगू शकलो नाही तरी तुमचा काही संदेश असेल तर तो मी नक्की पोहोचवू शकतो. मग त्यांना सांगा, या महाशिवरात्रीला मी त्यांचं स्मरणही करणार नाही आणि पूजेचा तर प्रश्नच येत नाही. म्हाळसा, तुझ्याशिवाय मला अर्थ नाही. म्हाळसा, शक्तीशिवाय शिवाला पूर्णत्व नाही. आणि तसं नसेल तर महाशिवरात्र कसली. म्हाळसा, तू पूजा करशील. देवी, तुम्हाला काही सांगायचे आहे का? नाही म्हणजे तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारायचं होतो. बोला. नाही गणोबा, काय झालं गणोबा? ह्यांना मला काहीतरी सांगायचे आहे. मग बोला ना. नाही म्हणजे उद्याच्याला महाशिवरात्र आहे. तेव्हा गडावर देवाची पूजा करावी असं समजण्यास वाटतंय बघा. होय होय. त्याची काही आवश्यकता नाही. गडावर पूजा होणार नाही. देवी, मला असं वाटतं की या संदर्भात आपल्याला बोलायला पाहिजे. उद्या श्री खंडेरायांचं दर्शन घ्यायला दूरवरून लोक येणार. आता गडावर श्री खंडेराय नाहीत म्हटल्यावर तुम्हाला त्यांना दर्शन द्यावं लागेल, पूजा करावी लागेल. देवी, नाही प्रधानजी, राजवाड्यातच काय पण गडावर कुठेही पूजा केली जाणार नाही. नाही देवी, एक बोलू का? नाही म्हणजे मी आता असं ऐकलंय की आतापासूनच लोक जेजुरी जमायला लागली तो. पण आता देवाची पूजाच होणार नसेल तर मग कसं होईल हो? नाही म्हणजे आपलं सोनोबा गणोबा, जर गावात एखाद्याला पूजा करायची असेल तर त्यावर माझे अजिबात निर्बंध नाही. पण गडावर पूजा होणार नाही हे ध्यानात असू द्या. आता तुम्ही या. मला प्रधानजी आणि लक्ष्मी देवींशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. प्रधानजी, मला तुम्हाला काही विचारायचे आहे. देवी, परंतु त्या अगोदर मला तुम्हाला एक विचारायचं आहे. उद्या गडावर खरंच महाशिवरात्र साजरी करायची नाही का? उद्या गडावर कोणतीही पूजा होणार नाही. म्हाळसा, मला असं वाटतं की श्री खंडेरायांच्या भक्तांच्या भावनांचा विचार तुम्ही करावा. आता तरी मी माझ्या मतावर ठाम आहे. तुम्हाला काही विचारायचं होतं देवी? हो. नारद मुनी मला कुठे भेटतील? नारद मुनी? त्यांच्याकडे काही कार्य आहे का? हो, मला त्यांना काही विचारायचे आहे जे तेच मला सांगू शकतील. तुम्ही जर मला कल्पना दिलीत तर मी त्याबद्दल काही सहाय्य करू शकेन. नाही, मला त्यांनाच भेटायचे आहे. कुठे भेटतील ते मला? मी तुमचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. लवकरच ते तुम्हाला भेटायला तुमच्या कक्षात येतील.
म्हाळसा देवींचं नारद मुनींकडे कोणतं कार्य असावं? सांगतो सांगतो. उद्या महाशिवरात्र आहे. महाशिवरात्री? आणि ते काय असतं या? भक्तांनी आपल्या देवासाठी भक्तीने केलेला उत्सव म्हणजे महाशिवरात्र. हे निमित्त आहे. समध्यांनी सकाळी लवकर उठावं, आपली वस्ती स्वच्छ करावी, घर अंगण सारवावी आणि समध्यांना जसं जमल असं देवाची पूजा करावी. तवा वस्तीतल्या समध्यांनी गोळा व्हावं आणि गुण्या गोविंदानं आनंदानं हे उत्सव साजरा करावा. नाही नाही, पर एवढं समज करून मिळणार काय? अरे काय मिळावं म्हणूनच देवाची पूजा करतात वय काय रे? आता आपल्या वस्तीवर गाव देवीचा उत्सव आहे ना, मग हे नवीन खूळ कशाला? येड लागल्याशिवाय देव थोडाच भेटतो. तो आता म्या सांगतो तसं करा. म्हातार बाबा, ए म्हातार बाबा, म्हातार बाबा, ए म्हातार बाबा. बानू, म्हणजे अगं बरं झालं तू आलीस. अगं हे बक्कळ कामं पडली आहेत आणि म्हातार बाबा कुठं दिसना. आता काय करू म्या? अगं तो म्हातार बाबा वस्तीवर आहे. लोक असले काहीतरी सांगतोय. चार चौघासनी गोळा करून गप्पा मारत बसायचा स्वभावच आहे त्याचा. चल माझ्या संग, बघतीस त्याला म्या. चल. तेव्हा उद्या महाशिवरात्र म्हणजे महादेवाचा उत्सव. म्हातार बाबा, बघा ती बानू आली बोलवाय तुम्हाला. तेव्हा ह्या दिवशी उपास तापास करा. उपास असलं काय निभत नाही आपल्याला. उपासानं हत तत जाणार मन जरा धाऱ्यावर राहत. या दिवशी जो कोणी दिसभर आणि रातभर महादेवाची प्रार्थना करल त्याला महादेव प्रसन्न होती आणि त्याची इच्छा पुरी करतील. या दिवशी महादेवासनी भेटाया समदे ऋषी मुनी ग्रहतारे येत्या. या दिवशी भक्तीने मागितलेलं दान महादेवांना द्यावंच लागतं. म्हाळसा, तुमच्या मनात काय चाललंय ते मला समजतंय, परंतु साक्षात महादेवांचा अवतार असलेल्या श्री खंडेरायांचं दर्शन व्हावं अशी जर प्रजेची इच्छा असेल तर त्यात त्यांचं काही चुकलं का? नाही देवी, महादेव हे सर्वांचे आराध्य आहेत, तसेच ते माझे देखील आराध्य आहेतच. पण त्यांनीच माझ्याशी प्रतारणा केल्यावर मी हे सारं कसं विसरून जाऊ? शासनकर्त्याला स्वतःच्या वैयक्तिक दुःखापेक्षा प्रजेच्या सुखाचा विचार आधी करावा लागतो हे तुम्हाला ठाऊकच आहे. हा कसला न्याय म्हणायचा देवी? माझ्यावर होणाऱ्या अन्यायाचं काहीच महत्व नाही का? नाही म्हाळसा, तसं नाही, परंतु तुम्ही हे विसरता आहात देवी की ही सारी त्यांचीच शिवलीला आहे आणि शिवलीलेत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं काहीतरी प्रयोजन हे असतंच. यांनी मला सोडून जाण्याचं काय कारण आहे हे माझ्या आता लक्षात आलं आहे देवी.
अजून किती काळ मी हे सारं सहन करू? म्हाळसा, मला तुम्हाला केवळ इतकंच सांगायचं आहे की उद्या महाशिवरात्री निमित्त गडावर आलेल्या लोकांना माघारी आनंदानं जाता यावं. जेजुरीच्या सम्राज्ञी म्हणून तुमचं दायित्व तुम्ही जाणताच आणि त्यानुसारच तुम्ही योग्य तो निर्णय घ्यावा. नारायण नारायण. प्रभू, आपण मला बोलवलेत? मुनिवर, म्हाळसा देवींना आपल्याला भेटायचे आहे. मी केवळ त्यांचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवला. प्रभू, मी आपणाला सांगितलं होतं की माझ्या तोंडून काही नको ते विधान बाहेर पडले तर मला दोषी धरू नये. मुनिवर, असेच काही झाले असावे असे मला वाटत नाही. परंतु म्हाळसा देवींचे तुमच्याकडे नक्की कोणते कार्य आहे हे काही समजत नाही. तुम्ही म्हणता तसे मी त्यांना भेटून येतो. मुनिवर, आज्ञा प्रभू. तुम्ही तर जाणताच की उद्या महाशिवरात्र आहे. परंतु म्हाळसा देवी गडावर पूजा करायला काही तयार नाही. आता तुम्ही जर त्यांना समजावलं तर बरं होईल. कारण तुम्ही आहात ज्यांच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. नारायण नारायण नारायण. नारायण नारायण. मुनिवर, यावे. नारायण नारायण. मुनिवर, तुम्ही तात्काळ आलात, हे बरे झाले. देवी, तुम्हाला मला भेटायचे आहे हा संदेश मिळाला आणि तत्काळ मी इथे आलो. आपले माझ्याकडे काही कार्य आहे का? मला तुम्हाला हे विचारायचं होतं की गडाबाहेर माझी मणी आणि मल्ल या दैत्यांची भेट झाली. त्यांच्या बोलण्यातून मला मानस पूजेबद्दल काही कळालं. या आधी देखील यांनी मला मानस पूजेबद्दल सांगितलं होतं, पण पूर्णपणे सांगितलं नव्हतं. नारायण नारायण. देवी, योगायोग बघा. उद्या महाशिवरात्र आहे आणि आज तुम्ही मला या मानस पूजेबद्दल विचारता आहात. तुम्हाला देखील अशी पूजा करावीशी वाटते आहे तर? अजून तरी मला काही सांगता येणार नाही. त्याबद्दल मी कोणताही विचार केला नाही. पण मानस पूजेबद्दल आणखीन काही समजून घेण्याची मात्र मला इच्छा आहे. देवी, मी देखील आपणाला हेच सांगणार होतो की आपण उद्या गडावर पूजा बांधावी. अनेक भक्तगण श्री खंडेरायांचे दर्शन व्हावे यासाठी जेजुरीत निवासाला आले आहेत. तुम्ही पूजा केलीत तर त्या निमित्ताने त्यांना देखील महादेवांचे दर्शन घडू शकते. मुनिवर, तुमच्या बोलण्यातला रोख मला कळतो आहे. प्रजेसाठी एक सम्राज्ञी म्हणून माझे जे दायित्व आहे त्यात माझ्याकडून काहीही उणे राहणार नाही. देवी, भक्तीने ओतप्रोत भरलेल्या मनाच्या पटलावर आपल्या आराध्याची कुठल्याही साधनाशिवाय केलेली आर्त पूजा म्हणजेच मानस पूजा. साक्षात महादेवांकडनं मला या मानस पूजेबद्दल कळलं. देवी, उद्या गडावर सगळ्यांच्या उपस्थितीत मी या पूजनाबद्दल सांगतो. उद्या महाशिवरात्र आहे. भक्तांच्या इच्छेसाठी मी माझे राग लोभ बाजूला ठेवून हा उत्सव
गडावर साजरा होईल हे तुम्हाला आश्वासन देते. नारायण नारायण. म्हणजे ती फुलं बी आण ग. मागाधरणं बघतोय मी. कसली कामं चालली आहे? आजा, उद्या महाशिवरात्र हाय, महादेवांची पूजा करायची हाय उद्या. अरे पण हे तुला कोणी सांगितलं? म्हातार बाबानं. अरे काय रे खंडू, अरे तुला काय काय ठाव आहे? अरे आमसने काय बी ठाव नाही बघ. बा, उद्याच्याला मी कंच बी काम करणार नाही. उद्या माझ्या देवाची पूजा आहे. बर बर. उद्याच्याला मला बी लई काम आहेत. उद्याच्याला वाड्यावरची समधी कामं तुला करायची आहेत. तेव्हा कुठं बी जाऊ नगस.